नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात सत्याची शेती। आज आपण बोलणार आहोत कापूस पिकातील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे गळफांदी व्यवस्थापन आणि उंची नियंत्रण तंत्रज्ञान। मित्रांनो, कापूस म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी हे पांढरं सोनं आहे, पण सध्या उत्पादन घटत चाललंय, खर्च वाढतोय आणि नफा मात्र कमी होतोय। पण जर योग्य तंत्रज्ञान वापरलं तर 5 ते 6 क्विंटल ऐवजी 15 ते 20 क्विंटल उत्पादन घेणं हे शक्य आहे। मग हे तंत्रज्ञान काय आहे हे आपण जाणून घेऊयात। कापूस झाडावर 2 प्रकारच्या फांद्या असतात। पहिली फांदी असते ती गळफांदी आणि दुसरी फांदी असते ती फळफांदी। आता गळफांदी म्हणजे काय? ही फांदी सरळ वर वाढते आणि मुख्य खोडाशी स्पर्धा करते। आणि फळफांदी म्हणजे काय? फळफांदी ही आडवी असते आणि त्यावरच बोंड येतात। आता लक्षात ठेवा, गळफांदी म्हणजे नुकसान आणि फळफांदी म्हणजे उत्पादन। आता गळफांदी का काढावी? मित्रांनो, गळफांदी झाडाचा अन्नरस स्वतः घेत राहते आणि फळफांदीपर्यंत अन्न पोहोचवत नाही। त्यामुळे काय होतं, बोंड हे लहान राहतात, वजन कमी होतं आणि उत्पादन हे घटतं। पण गळफांदी काढली तर बोंड हे मोठे होतात, बोंडांची संख्या वाढते आणि उत्पादन दुप्पट तिप्पट होतं। गळफांदी कधी आणि कशी काढावी? तर लागवडीनंतर 30 ते 45 दिवसात ही गळफांदी काढायची आहे। याची ओळख आहे सरळ व वाढणारी फांदी आहे। याची काढण्याची पद्धत हाताने काढायचं नाही, कटरनेच कापायचं आहे। खोडापासून 1 इंच अंतर वरी ठेवायचं आहे, यामुळे झाडाला इजा होत नाही। आता उंची नियंत्रण का महत्वाचं आहे? तर मित्रांनो, 3 ते 3.5 फूट उंचीपर्यंत झाड ठेवा, कारण जास्त उंची असल्यावर अन्न हे वर जातं, बोंडाला कमी पोषण मिळतं। त्यामुळे उंची कमी असल्यामुळे झाड हे झाड होतं आणि वजनदार बोंड होतात। अंतर आणि रोप संख्या किती ठेवावी? तर पारंपरिक पद्धतीत जर आपण 4 बाय 2 फुटावर जर अंतर ठेवलं तर हे रोप कमी बसतात। तर नवीन तंत्रज्ञानानुसार 3 बाय 1 फुटावर किंवा 2 बाय 1 फुटावर, यामुळे रोप संख्या वाढते, उत्पादनात मोठी वाढ होते। आता खर्च कमी आणि नफा जास्त कसा करावा ते पाहूयात। झाडं लहान असताना फवारणी कमी करायची आहेत, औषधं कमी लागते, त्यामुळे वेळ वाचतो, खर्च अर्धा आणि उत्पन्न तिप्पट होतं। तर प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे एका शेतकऱ्याने 2 एकरात 38 क्विंटल कापूस घेतला, दुसऱ्याने 24 क्विंटल उत्पादन घेतलं। हे सगळं शक्य आहे फक्त गळफांदी काढून। मित्रांनो, कापूस पिकात यश हवं असेल तर गळफांदी काढा, उंची नियंत्रित ठेवा, योग्य अंतर ठेवा आणि मग बघा तुमचं उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।